गुड मॉर्निंग सगळ्यांना. एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मॅकॅल्यूज मेथडचे न्यूमरिकल बघणार आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण काय केलं, मॅकॅल्यूज मेथडच्या ज्या काही स्टेप बाय स्टेप प्रोसिजर होती ती सगळी तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेन करून दिलेली. आणि जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच न्यूमरिकल कडे वळा, कारण की त्या व्हिडिओ मध्ये आपण काय केलेलं आहे, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर तुम्हाला स्लोप आणि डिफ्लेक्शन म्हणजे काय इथपासून तर मॅकॅल्यूज मेथडला फायनल विथ द हेल्प ऑफ मॅकॅल्यूज मेथड आपण कसं स्लोप अँड डिफ्लेक्शन फाइंड आउट करू शकतो असं मी तुम्हाला तिथे सगळं समजून सांगितलेलं आहे. तर तुमचं काम काय, सर्वात पहिले मॅकॅल्यूज मेथडची जी मागची व्हिडिओ असेल ती तुम्हाला आधी बघायची आहे आणि मगच आपल्याला न्यूमरिकलच्या सेशनवर यायचंय. स्टार्टिंगला आपण बेसिक न्यूमरिकल पासून सुरुवात करणार आहे, मग मीडियम लेवलला येऊ आणि मग प्रो लेवलला जाऊ. ओके, कळालं? घाबरायचं काहीच कारण नाहीये, तुम्हाला स्टेप समजलेले आहे. आता तुमचं एकच काम राहणार आहे, ज्या आपल्या स्टेप मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आपल्या वेबसाईटवर तुमच्या कोर्समध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेपची प्रिंट काढायची, ती समोर ठेवायची आणि मी इथं ज्या पद्धतीने न्यूमरिकल सॉल्व्ह करतोय तुम्हाला स्टेप बघायचे आहे, त्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलो करूनच आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहे. ओके, टेन्शन घ्यायचं नाही. व्हेन आय एम हिअर. चला लक्ष द्या. आता स्ट्रक्चरचं तर टेन्शन तुम्ही घेऊच नका. स्ट्रक्चरचं टेन्शन बिलकुल घ्यायचं नाहीये. मी तुम्हाला स्ट्रक्चर अशा लेवलला नेऊन ठेवल ना, तुम्ही इंडिया मधली कोणती पण डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम द्या, कोणती पण थेरॉटिकल एक्झाम द्या, तिथे तुम्हाला स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम सुटणार म्हणजे सुटणार, याची गॅरंटी माझी. चला आता लक्ष द्या. आता मॅकॅल्यूज मेथडवर आपण बेसिक न्यूमरिकल आधी सुरुवात करतोय. बघा लक्ष द्या, आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे त्यांनी, दी simply supported beam having span 8 meter with a point load of 10 kilonewton and 20 kilonewton is 2 meter and 4 meter from left hand support respectively. रिस्पेक्टिव्हली हा शब्द फार महत्वाचा आहे आणि आपल्या आयुष्यात सुद्धा रिस्पेक्ट फार महत्वाची राहते. तुम्ही इतरांना रिस्पेक्ट दिली तर तुम्हाला पण रिस्पेक्ट भेटेल. लक्ष द्या, तो मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की रिस्पेक्टिव्हली हा शब्द आपला महत्वाचा आहे, कारण की रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ काय असतो, जसं सिक्वेन्शियली आपल्याला त्यांनी डाटा दिलेला आहे तशीच डायग्राम आपल्याला सिक्वेन्शियली काढायची, याचा अर्थ राहतो रिस्पेक्टिव्हली. ओके, आणि इथं त्यांनी आपल्याला असं दिलंय की टेक EI is constant. EI ची व्हॅल्यू आपल्याला कॉन्स्टंट दिली. बघा हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. आता हा क्वेश्चन दिलेला असताना सगळ्यांना क्वेश्चन रिडेबल आहे, माझा आवाज सगळ्यांना येत असेल? ओके ठीक आहे, टेन्शन घ्यायचं नाही. मॉर्निंगची वेळ आहे, त्याच जोशात आपल्याला मागची व्हिडिओ बघितल्यानंतर हे न्यूमरिकल आपल्याला सॉल्व्ह करायचे. बघा लक्ष द्या. आता मी काय करतोय, इथे सॉल्व्ह करायला सुरुवात करतोय. बघा लक्ष द्या. आता सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागतं, तुम्ही जर माझ्याकडे शिकत असणार तर पहिली सवय मी पोरांना हीच लावतो की गिवन डाटा आपल्याला लिहायचा आहे. सर्वात महत्वाचा असतो गिवन डाटा. आजपर्यंत मी भरपूर पोरं बघितले जे एक्झामचा क्वेश्चन चेंज करून उत्तर लिहून येतात. म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये 10 किलोटनचा लोड दिलेला असतो आणि गिवन डाटा लिहायची सवय नसल्यामुळे पोरं त्या 10 किलोटनच्या लोडला 100 किलोटनचा लोड कन्सिडर करतात घाईघाईमध्ये आणि पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करतात, एकदम व्यवस्थित डायग्राम काढतात आणि एंडला त्यांना एक्झामिनर किती मार्क देतो? 0. का बरं? आपल्याला एक्झामला प्रश्न बदलायचा नसतो, आपल्याला एक्झामला उत्तर द्यायचं असतं. ओके, आपल्याला प्रश्न चेंज करायचा नसतो, आपल्याला उत्तर द्यायचं असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला
गिवन डेटा व्यवस्थित उतरून घेणं सर्वात महत्वाचं आहे. तुमची पहिली स्टेप आयुष्यात कधी लक्षात ठेवा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. ओके, प्रश्न व्यवस्थित वाचायचा, प्रश्न व्यवस्थित ऐकायचा सुद्धा. बघा लक्ष द्या, आता आपल्याला जो क्वेश्चन दिलेला आहे, गिवन डाटा लिहिताना प्रश्नाला आपल्याला काय करायचंय, तोडायचंय. काय करायचंय, तोडायचंय. बघा लक्ष द्या, आता सर्वात पहिले मला सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे. मग मी वन बाय वन सगळा डाटा लिहत जाणार. सिम्पली सपोर्टेड बीम आहे. सर्वात पहिले माझं काम काय, गिवन डाटा लिहिणं. गिवन डाटा लिहिणं. आणि अशी सवय जर तुम्ही लावली तर स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम मध्ये तुमची 100% अॅक्युरसी येणार. हे लिहून घ्या माझ्याकडून तुम्ही आताच. सिम्पली सपोर्टेड बीम दिलाय, मी सिम्पली सपोर्टेड बीम काढला. त्याच्यानंतर त्याचा स्पॅन दिलेला आपल्याला. बघा लक्ष द्या इकडे, त्याचा स्पॅन किती दिलेला आहे आपल्याला, 8 मीटरचा स्पॅन दिलेला आहे. मग काय हरकत नाही, याचा टोटल स्पॅन किती आहे आपल्याकडे, 8 मीटरचा आहे, तो आपण दाखवला. त्याच्यानंतर आपल्याला पॉइंट लोड दिलाय 10 किलो न्यूटन आणि 20 किलो न्यूटनचा, 2 मीटर आणि 4 मीटर फ्रॉम लेफ्ट इन. आता लेफ्ट बाजू कोणती आहे, ही. आता इथून 2 मीटरवर आपल्याला काय दिलेलं आहे, त्यांनी 10 किलो न्यूटनचा लोड दिलाय. आणि इथूनच किती डिस्टन्सवर, 4 मीटरवर आपल्याला काय दिलाय, 20 किलो न्यूटनचा लोड दिलाय. म्हणजे हा 2 मीटर आहे, हा 4 मीटर आहे. टोटल आपलं 8 मीटर आहे. म्हणजे उरला किती, हा 4 मीटर. आणि यांच्या मधला डिस्टन्स किती उरला आपलं, 2 मीटर. ओके, असे आपल्याला गिवन डाटा दिलेला आहे. मी काहीच केलं नाही, मी क्वेश्चनला फक्त तोडत गेलो आणि डायग्राम काढत गेलो. रिस्पेक्टिव्हली शब्द माझ्यासाठी फार महत्वाचा असतो, तो तुमच्यासाठी पण असायला पाहिजे. त्यांनी आपल्याला डायग्रामचा सिक्वेन्स कळतो. काय कळतं आपल्याला, डायग्रामचा सिक्वेन्स कळतो. बघा लक्ष द्या, आता नेक्स्ट, आता आपल्याला त्यांनी EI कॉन्स्टंट घ्यायला लावलेला आहे. EI कॉन्स्टंट घ्यायला लावलाय. आणि EI चा रोल स्लोप अँड डिफ्लेक्शन फॉर्म्युलामध्ये फार महत्वाचा असतो. कारण की मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ही त्या मटेरियलची प्रॉपर्टी असते. मग ते तुमचं मटेरियल कॉन्क्रीट असो का स्टील असो, म्हणजे ते तुमचं डिफ्लेक्शन होऊ न देण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन करतं. आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आपल्या स्ट्रक्चरचे डायमेन्शन्स असतात, जे की आपल्याला डिफ्लेक्शन होऊ न देण्यामध्ये मदत करतात. म्हणून या EI चा फार महत्वाचा रोल आहे आणि त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. पहिला प्रॉब्लेम होता, बेसिक होता, म्हणून EI मी कॉन्स्टंट घेतला. इथून पुढे एक्झामिनरचं थोडीशी लेवल अप म्हणजे त्यांची काय, की ते EI ची काहीतरी व्हॅल्यू देऊन देणार आहे आपल्याला. आणि त्या व्हॅल्यूत युनिट कन्व्हर्जनचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. युनिट कन्व्हर्जन जर तुम्हाला जमलं तरच तुमच्या स्लोप अँड डिफ्लेक्शनचे आन्सर एक्झामिनरच्या आन्सरला मॅच होतील. लक्षात घ्या, युनिट कन्व्हर्जन फार महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला युनिट कन्व्हर्जन जमत नसेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करा की सर आम्हाला युनिट कन्व्हर्जन मध्ये प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे फार सोपी पद्धत आहे, लाईफ टाइम तुमचं लक्षात राहील. कोणत्याही प्रकारचं युनिट येऊ जगातलं, फूट, सेकंद, मीटर, इंच, ब्रास, जे काय असेल ते, मीटर, मीटर क्यूब, किलो न्यूटन, केजी, काहीही युनिट आलं, मी सांगितलेली ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ती ट्रिक लक्षात ठेवली, तशा पद्धतीने तुम्ही त्याला युनिट कन्व्हर्जनला घेतलं तर 100% तुमचं युनिट कन्व्हर्जन बरोबर येणार आणि तुमचा आन्सर पण बरोबर येणार. पण याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचंय मला, किंवा आपल्या वेबसाईटवर क्वेरी टाकायची आहे, किंवा ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिसेल, तिथे सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता आपल्या ऑफिशियल नंबरवर. तिथे मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल. ओके, आता इकडे बघू. आता आपल्याला इथं EI चा विषय नाहीये, इथं आपल्याला EI कॉन्स्टंट दिलेला आहे. मग EI कॉन्स्टंट दिलेला असताना आपल्याला आता काय करायचंय, इथं एक लिहायचं राहिलं, ते स्वतः देतात की सॉल्व बाय, क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं सॉल्व बाय, किंवा आपण क्वेश्चनच व्यवस्थित, अजून त्यांनी एक डाटा दिलेला इथं की क्वेश्चन मध्येच एक डाटा आहे, काय, फाइंड स्लोप ॲट सपोर्ट अँड डिफ्लेक्शन अंडर पॉइंट लोड्स बाय मॅकॅलिज मेथड. हा आपला कंप्लीट क्वेश्चन इथे होतो. इथे आपला कंप्लीट क्वेश्चन होतो.
त्यांनी आपल्याला मॅकॅल्यूज मेथड बघा, स्लोप अँड डिफ्लेक्शन मध्ये डिफरंट मेथड्स आहे फाइंड आउट करायच्या. मग मॅकॅल्यूज मेथडनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, मॅकॅल्यूज मेथडनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा हे तुम्हाला केव्हा कळेल, स्पेसिफिकली एक्झामिनरला तिथे तुम्हाला द्यावा लागेल, स्पेसिफिकली त्याला द्यावा लागेल की मॅकॅल्यूज मेथडने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके, मग आपल्याला इथे दिलेलं असतं त्यांनी मॅकॅल्यूज मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. आणि स्लोप आणि डिफ्लेक्शन कुठं काढायचंय, स्लोप तुम्हाला कुठे काढायला लावलाय लक्ष द्या, तो नंतरचा पार्ट आहे, पण आता क्वेश्चन रीड पूर्ण करून घ्या. स्लोप कुठे काढायचा आहे, सपोर्टला काढायचंय. आणि डिफ्लेक्शन आपल्याला कुठे काढायचंय, अंडर पॉइंट लोड काढायचं. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपल्याला स्लोप कुठे काढायला लावलाय आणि डिफ्लेक्शन कुठे काढायला लावलंय, बघा लक्ष द्या, एकदम सोपं आहे. आता सर्वात पहिली स्टेप माझ्या नोट्स जर तुमच्याकडे असतील आणि नोट्स जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करायचंय. आपल्या वेबसाईटचं नाव तुम्हाला माहिती आहे, apengineering.graphy.com. याच्यावर जायचंय. तिथून नोट्स कशा डाउनलोड करायच्या, फ्री मटेरियल कसं डाउनलोड करायचं, मग तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट असो, तुम्ही डिप्लोमाचे स्टुडंट असो, का तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे स्टुडंट असो, तिथून आपलं फ्री मटेरियल कसं डाउनलोड करायचं याचा व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. तर आपल्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स बघता येतील, अटेंड करता येतील आणि आपल्या वेबसाईटवर कसे मटेरियल डाउनलोड करायचे हे तुम्हाला कळेल. आता आपण न्यूमेरिकल कडे वळू, बघा लक्ष द्या. आता मॅकॅल्यूज मेथडच्या नोट्स तुमच्याकडे पाहिजे प्रिंटेड फॉर्मॅट मध्ये, और तुमच्याकडे पीडीएफ पाहिजे, ज्या मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहे. जर नसतील तुमच्याकडे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर ते अवेलेबल आहे, किंवा तुम्ही हा जो कोर्सला एनरोल केलेला आहे या कोर्स मध्येच तुम्हाला नोट्स अवेलेबल असतील, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि प्रिंट काढा. आता त्या नोट्स तुमच्याकडे आहे असं मी अज्युम करतो. आणि पहिली स्टेप आपली काय असते, फाइंड आउट. मॅकॅल्यूज मेथड मध्ये पहिली स्टेप फाइंड आउट रिएक्शन्स. कारण की मित्रा, मॅकॅल्यूज मेथड सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला बीम हा डिटर्मिनेट लागतो, म्हणजेच त्याच्यामधल्या सगळे फोर्सेस आपल्याला आधी माहिती पाहिजे, तर आणि तरच आपण मुवमेंट घेऊ शकतो. नाहीतर जर आपल्याला फोर्सच अननोन आहे तर आपण मुवमेंट घेऊ शकत नाही. आणि मॅकॅल्यूज मेथड मध्ये आपल्याला मुवमेंटच घ्यायची. एकदा आपल्याला मुवमेंट घेता आली का नंतर फक्त इंटिग्रेशनचं बेसिक इंटिग्रेशन यूज करायचं आणि स्लोप अँड डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचं. एवढं सोपं असतं, अवघड काहीच नसतं. जोपर्यंत तुम्हाला तसं शिकवलं जात नाही तोपर्यंत. लक्ष द्या. आता रिएक्शन फाइंड आउट करायची. हा बीम आहे, याच्यामध्ये इथं आर ए रिएक्शन आहे, इथं आर बी रिएक्शन आहे. आणि रिएक्शन फाइंड आउट करण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे काय, तुमच्याकडे इक्विलिब्रियम कंडिशन आहे. इक्विलिब्रियम कंडिशन काय असतात हे आपण लहानपणी शिकलोय. लहानपणी याचा अर्थ काय, जेव्हा पण मी लहानपणी म्हणेल तेव्हा आपण फर्स्ट इयरला असतो. लहानपणी इंजिनिअरिंगचं लहानपण म्हणजे फर्स्ट इयर. ओके, तर फर्स्ट इयर मध्ये आपण मेकॅनिक्स मध्ये इक्विलिब्रियम कंडिशन शिकलोय, त्या मी तुम्हाला इथं परत सांगत नाही. आता तुम्ही मोठे झाले, लक्ष द्या. आता इकडे रिएक्शन फाइंड आउट करायच्या असतील तर ह्या बीम वर आपली हॉरिझॉन्टल लोडिंग नाहीये, म्हणून समेशन ऑफ एपेक्स आपली येणार नाही. ती लिहिण्यामध्ये टाइम वेस्ट नाही करायचा. सरळ समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 करायचं, बरोबर. मग आता समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 म्हणजे काय, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0. बघा, नुसती सम आणि अल्जेब्रिक सम याच्यामध्ये फार मोठा डिफरन्स आहे. नुसती सम म्हणजे सगळ्यांची बेरीज करत जायची इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर डायरेक्शन. आणि अल्जेब्रिक समचा अर्थ काय असतो की त्यांच्या डायरेक्शन नुसार त्याची बेरीज वजाबाकी करत जायची. आणि इथं समेशन ऑफ एफ एक्स इज एफ वाय इज इक्वल टू 0 म्हणजे काय, ऑल व्हर्टिकल फोर्सेसची अल्जेब्रिक सम 0. मग आता वरती जाणारे मी पॉझिटिव्ह घेतो, खाली जाणारे मी निगेटिव्ह घेतो. हे मी माझ्यासाठी सांगतोय, हे कोणासाठीच कंपल्शन नाहीये या जगामध्ये. तुम्हाला जसं वाटेल तसं घ्या, फक्त न्यूमरिकलच्या स्टार्ट टू एंड मध्ये तुम्ही जे अज्युम केलेलं आहे तेच ठेवा. मी तुम्हाला कंपल्शन करत नाही, वरती जाणारा पॉझिटिव्ह घ्या, खाली जाणारा निगेटिव्ह घ्या. तुमची मर्जी आहे, तुमचा प्लेग्राऊंड आहे, तुम्ही कसंही खेळा. पण त्या प्लेग्राऊंड वरचे रूल जर तुम्ही स्टार्टिंगला डिसाइड केलेले तर मॅच एंड होईपर्यंत तेच रूल ठेवा. रूल इन द सेन्स, मी काय सांगतोय की अपवर्ड मी पॉझिटिव्ह घेतोय, डाऊनवर्ड मी निगेटिव्ह घेतोय. आता हा न्यूमरिकल संपेपर्यंत जिथे जिथे मला गरज पडली अपवर्ड पॉझिटिव्ह घ्यायची, डाऊनवर्ड निगेटिव्ह घ्यायची, तिथे तिथे मी काय करणार, हेच माझं फॉलो करणार.
मग आता मी अपवर्ड पॉझिटिव्ह घेतलाय, हा काय जातोय आर ए वरती जातोय पॉझिटिव्ह, 10 किलोन्यूटन खाली जातोय निगेटिव्ह, 20 किलोन्यूटन खाली जातोय निगेटिव्ह, आरबी कुठे चाललाय वरती चाललाय पॉझिटिव्ह, इज इक्वल टू 0. माझा आन्सर काय येणार, आर ए प्लस आरबी इज इक्वल टू 10 तिकडे गेला बरोबर चिन्हाच्या त्या साईडला जाताना व्हॅल्यू मायनसची प्लस होती. हा इयत्ता कितवी, इयत्ता 10वी किंवा इयत्ता 5वी-6वी. कॉन्व्हेंट असेल तर इयत्ता 3रीच. कॉन्व्हेंटच्या पोरांना आधीच कळून जाते. पण आमचं दुर्दैव असं आहे की पोरं डिप्लोमाला येतात, पोरं इंजिनिअरिंगला येतात, तरी बरोबर चिन्हाच्या त्या साईडला जाताना व्हॅल्यू साइन चेंज होतं हे त्यांना माहिती नसतं. असो, सल्यूट आहे पुणे युनिव्हर्सिटीला आणि आपल्या महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीजला. चला, आता 10 तिकडे जाताना प्लस होईल, 20 तिकडे जाताना प्लस होईल. मग मी आता एक्स्ट्रा लाईन वाढवत नाही, 10 अधिक 20 किती होतात, 30 होतात. ओके, हे माझं एक इक्वेशन आलं. आता सेकंड मला काय करायचंय, समेशन ऑफ मुवमेंट. आता मला मुवमेंट घ्यायची, मग मुवमेंट तुमच्यावर आहे, तुम्ही एक तर ए पॉइंटला मुवमेंट घ्या किंवा तुम्ही कुठे घ्या बी पॉइंटला मुवमेंट घ्या, तुमच्यावर आहे, तुम्ही ए पॉइंटला मुवमेंट घ्या की बी पॉइंटला मुवमेंट घ्या. आता मी काय करतो, मी बी पॉइंटला मुवमेंट घेतो, माझी मर्जी. मग माझी मर्जी तर मी तिथं उभं राहणार, तुमची मर्जी असेल तर तुम्ही तिथं उभं राहायचं. आता आपल्याला मुवमेंट घ्यायची, मुवमेंट ॲट बी इज इक्वल टू 0. आणि मुवमेंटचा रूल सगळ्यांना माहिती असेल, मुवमेंटची डेफिनेशन सगळ्यांना माहिती असेल, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, मग आता मला सांगा, जर माझ्या बॉडी मधून जाणारे सगळे फोर्सेस काय होतात, 0 होतात. का असं म्हणताय सर तुम्ही, कारण की सरांना मुवमेंटची डेफिनेशन माहिती आहे, काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग माझे मी ज्या पॉइंटला उभोय त्या बॉडी मधून जो हा आरबी जातोय त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स नाहीच आहे ना. मग तुम्ही परपेंडिक्युलर डिस्टन्स 0 घेतलं तर आरबी ची पूर्ण व्हॅल्यू काय येणार, 0 येणार. म्हणून असं म्हटलं जातं की ज्या पॉइंटला तुम्ही उभे त्या पॉइंट मधून जाणारे येणारे सगळे फोर्स 0. कळतंय का मला सांगा, त्या पॉइंट मधून जाणारे येणारे सगळे फोर्स 0. मग आता लक्ष द्या, आता इकडे लक्ष द्या, आपल्याला काय करायचंय, ह्या पॉइंटला मुवमेंट घ्यायची आहे, मी तिथं उभं राहिलो कारण की माझी मर्जी, तिथं मी सांगितलंय मुवमेंट ॲट बी इज इक्वल टू 0. मग आता मी कुठे बघतोय, लेफ्ट साइडला बघतोय. मग मी तुम्हाला आधीच सांगितलंय, काय सांगितलंय की रूल तुम्ही डिसाइड करायचे तुमचे. कोणते रूल, असे रूल की लेफ्ट साइडला जेव्हा मी बघेल तेव्हा अपवर्ड जाणारा फोर्स पॉझिटिव्ह होईल किंवा अपवर्ड जाऊ द्या डाऊनवर्ड जाऊ द्या, क्लॉकवाईज जी मुवमेंट असणार आहे लेफ्ट साइडला ती मी पॉझिटिव्ह घेणार आहे आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंट जी असणार आहे ती मी निगेटिव्ह घेणार आहे. परत एकदा मी सांगतोय, हे मी तुम्हाला कंपल्शन करत नाही किंवा आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या टीचर्सनी तुम्हाला याचं कंपल्शन केलं असेल तर ते सगळे चुकीचे. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय का, कारण की असं काहीच कंपल्शन नाही पोरांनो, तुम्ही क्लॉकवाईज निगेटिव्ह घेऊ शकता, पॉझिटिव्ह घेऊ शकता. फक्त मी सांगितलंय तुमचं प्लेग्राऊंड आहे, तुमचा क्वेश्चन आहे, स्टार्टला तुम्ही डिसाइड करायचं, एंड पर्यंत जिथं जिथं याची गरज पडेल तुम्हाला तुमचे रूलच फॉलो करायचे बस. मग तुम्ही तो रूल काही डिसाइड करा. ओके, कळतंय माझं सांगणं, म्हणून डोक्यातून काढून टाका. एक्झामला कन्फ्युजन होतं, एक्झामला याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स लूज होतो. कसा लूज होतो की आपण लिहितोय आणि मध्येच कुठेतरी अरे क्लॉकवाईज काय घेतलं होतं, अँटी क्लॉकवाईज काय घेतलं होतं. असं नाहीच करायचंय, रूल स्टार्टिंगला डिसाइड झाला पाहिजे, एंडला त्याचा विषय संपला पाहिजे. आता बघा, लेफ्ट साइडला बघताना म्हणजे मी इथं इकडे बघणार. आता जेव्हा केव्हा मी लेफ्ट साइडला बघतोय तर माझ्या मागे डोळे आहे का, कोणाला मागे डोळे आहे का, असतील तर मला सांगा. मग त्यांनी आपलं लेक्चर ना करू ज्याला मागे डोळे, पुढे बी डोळे मागे पण डोळे. जर तुम्ही एका साइडला बघताय, जर समजा लेफ्ट साइडला बघताय तर तुम्हाला तिकडच बघायचंय, मागच्या तुमच्या मागे काय चाललंय तुम्हाला दिसणारच नाहीये, बरोबर. मग मी लेफ्ट साइडला बघतोय तर लेफ्ट साइडला क्लॉकवाईज माझी काय येणार, पॉझिटिव्ह येणार. लेफ्ट साइडला जर कोणती मुवमेंट अँटी क्लॉकवाईज असेल तर ती निगेटिव्ह होईल, जसं की मी माझा रूल डिसाइड केलाय. आता बघा, बी ला उभं मी इकडे बघतोय, सर्वात पहिले मला काय लागला, 20 लागला. 20 जातो कसा आहे, घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने जातोय म्हणजे अँटी क्लॉकवाईज जातोय. मग मला 20 काय घ्यावं लागणार सांगा तुम्ही, बोला बरोबर आहे, काय घ्यावं लागणार 20, -20 इंटू हा फोर्स आहे, याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येईल, 4 मीटर, 4. आता याचा विषय संपला, उरला 10, परत निगेटिव्ह जातोय, -10 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स.
परपेंडिक्युलर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, तर ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ना, तुम्ही ज्या पॉइंटला उभे आहे ना, तर त्या फोर्स पासून तुमच्या पायापर्यंतचं डिस्टन्स तुम्हाला घ्यायचंय. म्हणून मी सांगतो प्रत्येक वेळेस पोरांना, तिथं चित्र काढा. तुमचं न्यूमरिकल आहे, तुमचा पेपर आहे, तुमचा पेन आहे, तुम्हाला त्याचे मार्क कट होणार नाही, पण आपल्याला आन्सर बरोबर आणणं गरजेचं आहे. मी इथं आहे ना, तर या फोर्स पासून माझ्या पायापर्यंतचं डिस्टन्स किती येतं आता, हे 2 आणि हे 4 6, म्हणजे 20 इंटू 4 एक आलं, मायनस 10 इंटू 6 येणार, मायनस 10 इंटू किती येणार 6 येणार, 10 इंटू किती येणार 6 येणार. आता 10 पण झाला, उरला काय आरबी. आरबी कसं चाललाय क्लॉकवाईज, म्हणजे प्लस आरबी इंटू किती येणार 8 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. मग आता माझी आरबी किती आली बघा. बघा लेक्चरला तुम्ही बसले ना, लेक्चर बघताय ना, तर कॅल्क्युलेटर घेऊनच बसा आणि कॅल्क्युलेटर घेऊनच बघा आणि सॉल्व्ह करा माझ्यासोबत. जर तुम्ही सॉल्व्ह नाही केलं तर आपलं कोणतं कीर्तन चालू नाही. इथं काय पाटील बाबा उभा नाही तुमच्या समोर, त्याच्यामुळे कीर्तनासारखं ऐकायचं नाहीये. इंजिनिअरिंग आहे, आपण इंजिनियर आहे, जरा इंजिनियर सारखं फील होऊ द्यायचं स्वतःला आणि कॅल्सी घेऊन बसायचं, कारण की आपल्याला एक्झामला कॅल्सी अलाउड आहे. ही पण कोणाला डाऊट असेल तर तो मी इथं या लेक्चर मध्ये क्लिअर करतो. ओके, आपली व्हॅल्यू किती आली 17.5. बघा हा 20 इंटू 4, 4 दुने 8, 80 आणि 60, 80 प्लस 60 किती होता 140, डिवायडेड बाय आपल्याला काय करायचंय 8 करायचंय, म्हणजे तुमचं उत्तर किती आलंय 17.5. आपला आन्सर किती आला आरबीचं 17.5 किलो न्यूटन. मग आरबी 17.5 आला तर आपला आर येऊन जाईल. ही आरबी ची व्हॅल्यू तुम्हाला ह्या इक्वेशन मध्ये टाकायची आहे आणि 30 मायनस 17.5 जर आपण केलं तर युअर आन्सर विल बी 12.5. किती येणार आपला आन्सर 12.5 किलो न्यूटन, 12.5 किलो न्यूटन. अजून मी मॅकॅल्यूज मेथडला हातच लावलेला नाहीये. मी काय केलेलं आहे रिएक्शन फाइंड आउट केलेलं आहे, कारण की मला मॅकॅल्यूज मेथड मध्ये सगळे फोर्सेस माहिती पाहिजे म्हणून. ओके, आणि मी तुम्हाला स्टेप एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की ही कंडिशन इफ रिक्वायर्ड आहे, म्हणजे फाइंड आउट रिएक्शन इफ रिक्वायर्ड. का असं म्हणतोय मी, कारण की जेव्हा आपला कॅन्टिलिव्हर बीम येईल ना, त्या केस मध्ये रिएक्शन काढायची गरज नाही, आपण सरळ राईट साइडला पाहणार आणि मुवमेंट घ्यायला सुरुवात करणार, कारण की कॅन्टिलिव्हर बीमला सपोर्ट एकाच साइडला असतो, एकतर तो लेफ्ट साइडला असेल एकतर तो राईट साइडला असेल, म्हणून सपोर्टच्या अपोजिट साइडने मुवमेंट घ्यायला सुरुवात करायची. म्हणजे कॅन्टिलिव्हर बीम मध्ये आपल्याला रिएक्शन काढायची गरज नाही, म्हणून मी माझ्या स्टेप मध्ये लिहून दिले की रिएक्शन फाइंड आउट द रिएक्शन इफ रिक्वायर्ड. पण सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये आपल्याला रिएक्शन काढायची गरज पडते, सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये आपल्याला रिएक्शन काढायची गरज पडते, म्हणून आपण सिम्पली सपोर्टेड मध्ये फाइंड आउट करतो. चला रिएक्शन आपल्या आलेलं आहे, म्हणजे आपल्याकडे आरबी ची व्हॅल्यू आलेली किती आलेली आहे इथे इथे आपला आर येणार ना, इथं आपला आर येणार, आपण बी पॉइंटला उभोय, आपला आर येणार, म्हणजे हा पहिला आला आपला आर ए, इथे आर ए आला आणि इथे आरबी आला. ठीक आहे, काय हरकत नाही, आर ए आणि आरबी आला. चला लक्ष द्या, इथे उभे तुम्ही आर ए इंटू 8 आला तर पहिली व्हॅल्यू आर ए आली, नंतर आरबी आली. मग आरबी ची व्हॅल्यू किती आपली 12.5 किलो न्यूटन, आर ए ची व्हॅल्यू किती आपली 17.5 किलो न्यूटन, 17.5 किलो न्यूटन. बघा आता नेक्स्ट स्टेप, तुमच्याकडे ज्या नोट्स आहे त्याच्यामधली नेक्स्ट स्टेप काय आहे, एकदा रिएक्शन फाइंड आउट झाल्या की आपल्याला काय करायचंय, सेकंड याच्यात आपल्याला राईट डिफरन्शियल इक्वेशन. आता डिफरन्शियल इक्वेशन हे आपल्याला मॅकॅल्यूज या बाबांनी दिलेलं आहे. मॅकॅल्यूज नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्याने आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन दिलंय, किंवा ते आपल्याला मॅकॅल्यूज मेथड यूज करताना ते इक्वेशन यूज करायचंय. EI d2y by dx square is equal to mx. हे इक्वेशन फार महत्वाचं आहे, हे इक्वेशन आपल्याला लिहूनच घ्यायचंय. ओके, दुसऱ्या स्टेप मध्ये मी काय केलं, EI d2y by dx square is equal to mx हे इक्वेशन लिहून घेतलं. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय, डिसाइड ओरिजिन.
ओरिजिन आपल्याला डिसाइड करायचंय. ओरिजिन म्हणजे काय? ओरिजिन हा असा पॉइंट असतो की ज्या पॉइंट पासून आपण सुरुवात करतो, म्हणजे तो 0 वाला पॉइंट असतो. त्या पॉइंट पासून आपण डिस्टन्स मोजायला सुरुवात करतो. मग आता ओरिजिन डिसाइड करणं हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. कोणता तरी एक एंड, नीट लक्ष द्या मी काय सांगतोय, कोणता तरी एक एंड तुम्हाला ओरिजिन घ्यायचा आहे. मग आता हा जर टोटल बीम दिला असेल तर याचा कोणता एंड तुम्ही घेणार हे तुमच्यावर डिपेंड आहे. फक्त मॅकॅल्यूज मेथड मध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, मॅकॅल्यूजने आपल्याला रूल काय दिलेला आहे, जर तुम्ही ओरिजिन अशा प्रकारे डिसाइड करा की तुम्ही जो सेक्शन घेणार आहे तो ओरिजिनच्या अपोजिट साइडला घेणार आहे, आणि जर तुमच्या बीमवर यूडीएल असेल तर इट शुड बी पास थ्रू दी सेक्शन. बघा काय बोललो मी, जर तुम्ही ओरिजिन डिसाइड करताय तर तुम्ही अशा पद्धतीने करा की जेव्हा तुम्हाला सेक्शन टाकायची वेळ येईल बीम मध्ये, तेव्हा तो सेक्शन शुड बी पास थ्रू दी यूडीएल इफ यूडीएल इज गिवन इन दी प्रॉब्लेम. लक्षात आलंय का? बघा मी एकदम हळू बोललेलो आहे, तुम्ही परत रिपीट ऐकू शकता. आता आपल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला यूडीएल दिलेली नाहीये, म्हणजे आपण मॅकॅल्यूजच्या रूलला नाही फॉलो केलं तरी चालेल. तुम्ही कोणत्या तरी एका पॉइंटला ओरिजिन डिसाइड करा. मग मला वाटतं की मी कोणत्या पॉइंटला ओरिजिन डिसाइड करायला पाहिजे, ए पॉइंटला करायला पाहिजे, ही टोटली माझ्या मर्जीवर आहे. मग मी याला ओरिजिन म्हणून डिसाइड करतो. मी याला ओरिजिन म्हणून डिसाइड करतो. हे टोटली तुमच्यावर आहे की तुम्ही ओरिजिन काय घ्यायचा. मला ए आवडतो, मी ए ओरिजिन घेतला. तुम्हाला बी आवडत असेल तुम्ही बी घ्या. पण लक्षात ठेवा मी एंड सांगतोय. इथे सी पॉइंट असू शकतो, इथे डी पॉइंट असू शकतो. तर तुमच्यातला कोणी म्हणाल सर मी सी आणि डी घेतलं तर चालेल का? मित्रा मी काय बोललो आधी, ओरिजिन हा एंडला घ्यायचा आहे. सी आणि डी हे मध्ये आपल्याला एंड सपोर्टला ओरिजिन घ्यायचा आहे. मग तुझ्याकडे ऑप्शन फक्त दोनच आहे, एक तर तू ए ला घे, एक तर तू बी ला घे. कळालं का? एक तर तू ए ला घे, एक तर तू बी ला घे. मग मी ओरिजिन डिसाइड केला, माझी मर्जी होती, मी ए पॉइंटला ओरिजिन डिसाइड केला. आता मला काय करायचंय, मला सेक्शन टाकायचंय. आणि सेक्शन टाकताना मी तुम्हाला रूल काय सांगितलाय, ज्या पॉइंटला तुम्ही ओरिजिन घेतलाय त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साइडला शेवटी सेक्शन टाकायचा. परत रिपीट करतोय, ज्या पॉइंटला मी ओरिजिन घेतलाय, समजा मी ह्या पॉइंटला ओरिजिन घेतलाय, तर याच्या एक्झॅक्टली अपोजिट सर्वात शेवटी बिटवीन टू लोड मी सेक्शन टाकणार. कळतंय का? बघा ही मेथड आहे, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय मागच्या लेक्चर मध्ये, तेच मी तुम्हाला इथं सांगतोय. आता जर मी ओरिजिन ए घेतोय तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट सर्वात शेवटी बिटवीन टू लोड मी काय करणार, सेक्शन टाकणार. ओरिजिनच्या अपोजिट साइडला सर्वात शेवटी बिटवीन टू लोड मी काय टाकला, सेक्शन टाकला. कळतंय का? सांगा मला. कोणाला याच्यात प्रॉब्लेम आहे की सर आम्हाला हे नाही कळालं, त्यांनी कमेंट करू शकता. आणि मला एवढा कॉन्फिडन्स आहे की एवढ्या स्लो मध्ये आणि व्यवस्थित मी सांगतोय तर नक्कीच कळेल. तरीही नाही कळालं तुम्ही परत बॅक जा, आपली मागची व्हिडिओ बघा डिटेल मध्ये, मग परत इथून सुरुवात करा, नक्की कळेल. एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. ओरिजिन डिसाइड करणं मित्र तुझ्यावर आहे, तू कोणताही एंड ओरिजिन घेऊ शकतो. रूल काय की जर आपल्या क्वेश्चन मध्ये यूडीएल असेल तर ओरिजिन असा घ्यायचा की जेव्हा सेक्शन टाकायची वेळ आली तर सेक्शन शुड बी पास थ्रू दी ओरिजिन. ओके, आता आपल्या गिवन डाटा मध्ये आपल्याला यूडीएल नाहीये, तो रूल फेकून द्या बाजूला. उरलं काय, ओरिजिन डिसाइड करायचंय. सर मग तुम्ही सांगितलं कोणताही, आम्ही हा ओरिजिन घेतला. मग नेक्स्ट काय, आपल्याला सेक्शन टाकायचंय. सेक्शन कुठे टाकायचा, ओरिजिनच्या एक्झॅक्ट अपोजिट साइडला सर्वात शेवटी सेक्शन टाकायचं. कळतंय का? बघा ओके, कळून जाईल, सिंपल. मग आता सेक्शन टाकल्यानंतर हा सेक्शन कुठं पण टाकलाय आपण, सर्वात शेवटी कुठे पण बिटवीन टू लोड सर्वात शेवटी. मग आपल्याला डिस्टन्स माहिती नाहीये, मग ओरिजिन पासून तर सेक्शन पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला माहिती नाहीये, ते एक्स घ्यायचं. भरपूर सारे विद्यार्थी प्रत्येक वेळेस चुका करतात की या एक्स ची व्हॅल्यू 8 अज्युम करतात. अरे मित्रा 8 हे टोटल लेंथ आहे, तू सेक्शन कुठेतरी घेतलाय रॅन्डम, तुला माहिती नाही ओरिजिन पासून त्याचं डिस्टन्स काय, म्हणून तू त्याला एक्स अज्युम करतोय. समजतंय का? बघा
नक्कीच कळत असेल तुम्हाला. आता नेक्स्ट एक्स अज्युम केला. आता नेक्स्ट मला काय करायचंय, मी इथं लिहिणार, काय लिहिणार, टेक पॉइंट ए ऍज ए ओरिजिन. पॉइंट ए मी काय केला, ओरिजिन डिसाइड केला. अँड टेक ए सेक्शन अँड टेक मूवमेंट ऍट ए सेक्शन. आपल्याला काय करायचं आहे, ओरिजिन डिसाइड केल्यानंतर सेक्शन टाकायचं आहे आणि सेक्शन टाकल्यानंतर आपल्याला काय करायचंय, मूवमेंट घ्यायची. ओके, सेक्शन टाकल्यानंतर आपल्याला मूवमेंट घ्यायची. एवढं जर तुम्हाला कळालं असेल तर तुम्ही थम्स अप करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि किंवा कमेंट करा की सर समजतंय नाही समजत आहे. तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करेल मी. याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर थोडंसं मी बाजूला सरकतो. चला, स्क्रीनशॉट काढला असेल. आता आपला आत्ताशी ओरिजिन डिसाइड झालाय पोरांनो. आत्ताशी आपला ओरिजिन डिसाइड झालेला आहे. आपल्याला आता इथून आपलं काम सुरू होतंय. इथून आपलं काम सुरू होतंय. बघा, लक्ष द्या. आता परत एकदा मी डायग्राम ड्रॉ करून घेतो. कारण की आपल्याला आता सॉल्व्ह करावं लागेल. हा ए पॉइंट होता, हा बी पॉइंट होता. इकडे माझा लोड किती आलेला होता, 10 किलो न्यूटनचा. इथे माझा लोड होता 20 किलो न्यूटनचा. इथून एवढं डिस्टन्स होतं 2 मीटर. इथून एवढं डिस्टन्स होतं 2 मीटर. इथून एवढं डिस्टन्स होतं 4 मीटर. आणि टोटल माझा बीम कितीचा होता, 8 मीटरचा होता. मी काय केलं होतं, याला ओरिजिन डिसाइड केलं होतं. ओरिजिन डिसाइड केल्यानंतर मी आता काय केलेलं होतं, इथे सेक्शन टाकला होता. इथे एक सेक्शन टाकला होता XX आणि त्या सेक्शनचं डिस्टन्स ओरिजिन पासून किती आहे, तर X डिस्टन्स आहे. तुम्हाला माहिती नाही त्या सेक्शनचं डिस्टन्स किती आहे, हे X डिस्टन्स आहे. आणि तुमच्याकडे RA आणि RB च्या व्हॅल्यू होत्या. आता त्या पुसल्या गेल्या असतील, मला परत कॅल्क्युलेट करावं लागतील. RA आणि RB च्या तुमच्याकडे व्हॅल्यू होत्या, काय अवघड नाही. 10 इंटू तुम्हाला काय करायचंय, 6 करायचंय, प्लस 20 इंटू काय करायचंय तुम्हाला 4 करायचंय आणि डिवाइड बाय 8 करायचंय. तुम्हाला RA ची व्हॅल्यू 17.5 असेल तुमची आलेली. तुम्ही मागे चेक करू शकता की आपली RA ची व्हॅल्यू किती आली, 17.5 किलो न्यूटन आणि RB ची व्हॅल्यू 12.5 किलो न्यूटन आली असेल. कारण की 17.5 प्लस 12.5 आपला आन्सर किती होतं, 30 होतं, जो की आपला टोटल लोडिंग आहे. चला, लक्ष द्या. आता इकडे आपण कितवी स्टेप केली आहे, तिसरी स्टेप केलेली. आता फोर्थ नंबरची स्टेप आपल्याला काय करायची आहे, टेक मूवमेंट ऍट XX सेक्शन. जो काही आपण XX सेक्शन काढलेला आहे त्या सेक्शनला आपल्याला काय करायची पोरांनो, मूवमेंट घ्यायची. त्या सेक्शनला काय करायचं, आपल्याला मूवमेंट घ्यायची. मग मूवमेंट घेताना काय करायचं, जे आपलं डिफरन्शियल इक्वेशन आपण लिहिलं होतं, मॅकेल्यूज भाऊंनी आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं होतं, ते डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला इथे लिहायचंय, EI d2y बाय dx स्क्वेअर. ओके, आणि इज इक्वल टू mx. तर या mx च्या जागी आपल्याला इथे मूवमेंट घ्यायची एक सेक्शनला. मग आता जिथे मूवमेंट घ्यायची आहे तिथं तुम्हाला काय करायचंय, स्वतः उभं राहायचंय. आणि कुठे बघणार तुम्ही आता, लेफ्ट साइडला बघणार. मग आता लेफ्ट साइडला बघत असताना सर्वात पहिले तुमच्याकडे काय येतंय, RA ची रिएक्शन येते, बरोबर ना. किती ती 17.5. कसा चालली आहे ती, तुम्ही इथे उभे, तुम्ही लेफ्ट साइडला बघता, याचा अर्थ तुम्ही रूल काय डिसाइड केला होता, सर जेव्हा पण मी लेफ्ट साइडला बघेल तेव्हा क्लॉकवाईज माझी काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, अँटी क्लॉकवाईज काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. हा तुमचाच रूल होता. तोच रूल आपल्याला जिथं मी सांगितलं ना, रूल एकदाच सेट करायचा, जिथं जिथं रिक्वायर्ड असेल तिथं तोच युज करायचा. आता मी लेफ्ट साइडला बघतोय, जाती कशी आहे, क्लॉकवाईज 17.5 क्लॉकवाईज जाते. तो फोर्स इंटू मी जिथं उभोय तिथपर्यंत डिस्टन्स. मी कुठं उभोय, ह्या XX ला उभोय. मग 17.5 गुणिले काय येईल, 8 येईल का, 8 येईल का, नाही 8 नाही येणार. 8 तर टोटल आहे. मी या सेक्शनला उभोय ना, 17.5 गुणिले काय येणार, X येणार. लक्ष द्या, 17.5 गुणिले काय येणार, X येणार.
मग इथं मी काय लिहितो बघा, लक्ष द्या परत एकदा, EI d2y by dx square is equal to क्लॉकवाईज जाते प्लस 17.5 गुणिले x. आता एक सवय लावायची, ज्या ज्या फोर्सची मुवमेंट घेईल ना, मुवमेंट जर माझी कंप्लीट होत असेल ना, तर त्या पॉइंटला मी काय करेल, मुवमेंट कंप्लीट झाल्यानंतर एक डॉटेड लाईन, एक सेक्शन लाईन ड्रॉ करेल, जिचा फायदा आपल्याला पुढे, तिचा फायदा कसा आहे हे मी तुम्हाला स्टेप्स एक्सप्लेन करताना सांगितले. तीच सवय तुम्हाला कंटिन्यू ठेवायची. मग काय करायचं आपल्याला, 17.5 इंटू एक्स याला एक सेक्शन लाईन टाकायची, याला काय करायचं, सेक्शन लाईन टाकायची, म्हणजे हा फोर्स आपला झाला, आपल्याला ते पण कळेल. आता उरला काय 10 इंटू, आता मला सांगा या 10 फोर्स पासून तर तुमच्या सेक्शन पर्यंतचा डिस्टन्स किती आहे, सांगा पटकन फास्ट. 10 फोर्स पासून सेक्शनचं डिस्टन्स किती आहे, हा 10 फोर्स आहे, याच्यापासून तुमच्या सेक्शन पर्यंतचं डिस्टन्स किती आहे, तर सर आम्हाला दिसतंय की हा टोटल एक्स आहे, त्याच्यामधून जर मी 2 मायनस केला तर मला 10 पासून ते एक्स पर्यंतचं डिस्टन्स भेटेल. बघा कळतंय का बघा, आणि तो कसा चाललाय, अँटी क्लॉकवाईज. मग सर अँटी क्लॉकवाईज जात असेल तर मी मायनस घेईल 10 इंटू एक्स मायनस 2, परत डॉटेड लाईन. आता 10 पण झाला, आता 20 घ्या, परत एकदा मायनस 20 इंटू, आता 20 इंटू सेक्शन पर्यंतचा डिस्टन्स, मग टोटल किती आहे एक्स, त्याच्यामधून 20 किती वर आहे, 4 मीटर वर आहे, मग एक्स वजा 4 केलं तर मला उत्तर भेटून जाईल एक्स मायनस 4. ओके, आणि सेक्शन लाईन कंप्लीट. मग आता मला सांगा, आरबी घेणार का तुम्ही, आरबी घेणार का, आरबी तोच व्यक्ती घेईल ज्याला माग डोळे, मला पुढे डोळे, किंवा तुम्हाला पुढे डोळे, तुम्हाला आरबी दिसतच नाहीये, तुम्ही तो घेणारच नाही. कळतंय का मला सांगा. त्याच्यामुळे डोक्यात हा प्रश्न आणायचाच नाही, सर आरबीचं काय करायचं, हा यायलाच नाही पाहिजे आजपासून कधी, कारण की हा त्यालाच येईल ज्याला माग डोळे, आपल्याला पुढे डोळे, आपल्याला तो प्रश्न येणार नाही, मला दिसतच नाही माग काय, त्याच्यामुळे तो घ्यायचाच नाही. ओके, मग आता याला मी काय केलं, इक्वेशन 1 नाव दिलं. आता 5व्या स्टेप मध्ये मी काय करेल, इंटिग्रेट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला हे इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स ने इंटिग्रेट करायचे, एकदम सोपं. बघा आता इंटिग्रेशन नाव आलं का पोरं घाबरतात, अरे मॅथमॅटिक मध्ये इंटिग्रेशन आपल्याला साइन कॉस वगैरे वगैरे काहीच फॉर्म्युला यूज करायचे नाही. फक्त तुम्हाला सांगतो, तुम्हाला 1 चं इंटिग्रेशन माहिती पाहिजे जे की एक्स असतं, तुम्हाला एक्स चं इंटिग्रेशन माहिती पाहिजे जे की एक्स स्क्वेअर बाय 2 असतं, तुम्हाला एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन माहिती पाहिजे जे एक्स क्यूब बाय 3 असतं, तुम्हाला एक्स रेस टू एक्स क्यूबचं इंटिग्रेशन माहिती पाहिजे जे एक्स रेस टू 4 बाय 4 असतं. बस याच्या पलीकडे तुम्हाला येणारच नाही. जास्तीत जास्त एक्स रेस टू 4 चं इंटिग्रेशन येईल, एक्स रेस टू 4 चं इंटिग्रेशन असतं एक्स रेस टू 5 बाय 5. याच्या पुढे मॅकॅल्यूज मेथड मध्ये, स्ट्रक्चर मध्ये याच्या पुढे इंटिग्रेशनच नाहीये तुम्हाला मॅकॅल्यूज मेथड मध्ये, लिहून घ्या माझ्याकडून. मग आता मला सांगा, EI d2y by dx square, d2y by dx square चं इंटिग्रेशन काय होईल, EI dy by dx. आणि मी मॅकॅल्यूज मेथड शिकवण्याच्या अगोदरच स्टार्टिंगलाच स्लोपला काय म्हणतात तुम्हाला सांगितलं होतं, स्लोपला आपण dy by dx सुद्धा म्हणतो, आठवत असेल तर बघा, स्लोपला आपण काय म्हणतो, स्लोपला आपण dy by dx सुद्धा म्हणतो. ओके, मग आता मला सांगा पोरांनो, तुम्हाला d2y by dx स्क्वेअर चे इंटिग्रेशन आला dy by dx, म्हणजे हा झाला तुमचा स्लोप. आता 17.5 तसंच प्लस मध्ये x चं इंटिग्रेशन काय सांगितलं मी तुम्हाला, एक्स स्क्वेअर बाय 2, आणि ही सेक्शन लाईन आता कामात येईल की जेव्हा आपण इंटिग्रेशन करतो, पहिले इंटिग्रेशन करतो तेव्हा आपला एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस होतो, त्याला आपण काय म्हणतो C1. आपला एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस होतो, त्याला आपण काय म्हणतो C1, आणि तो नेहमी पहिल्या सेक्शन मध्येच द्यायचा. तुम्ही याच्या अगोदर काय शिकले मला त्याच्याशी घेणं देणं नाही, मी काय सांगतोय सोपं करून सांगतोय. म्हणून या सेक्शन लाईनचं महत्व आहे की C1 हा पहिल्या सेक्शन मध्ये घ्यायचा, आयुष्यात कधी पण मॅकॅल्यूज मेथड आपल्याला शिकायला आली तर. कळतंय का मला सांगा. मग आता परत एकदा मी सेक्शन ड्रॉ करतो. आता -10 तसाच, आता आपण मॅथमॅटिक्स मध्ये शिकलोय पूर्ण ब्रॅकेटला आपण एक्स कन्सिडर करतो,
मग मी काय केलं, x मायनस 2 ला x कन्सिडर केलं. मग आता x चं इंटिग्रेशन काय, परत एकदा x स्क्वेअर बाय 2, परत एकदा सेक्शन लाईन मायनस 20 तसाच इंटू x मायनस 4 ला मी पूर्ण x कन्सिडर केलं. मग या ब्रॅकेटचं इंटिग्रेशन काय येईल, ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 2, कारण की मी x मायनस 4 ला x कन्सिडर केलंय. x मायनस 4 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. ओके, सेक्शन लाईन कंप्लीट. याला मी इक्वेशन 2 नाव देतो. हे कळालं का नाही मला सांगा. नक्कीच कळालं असेल तुम्हाला. एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलंय. आता काय करायचं, 6व्या स्टेप मध्ये अगेन इंटिग्रेट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू x. परत एकदा या इक्वेशन 2 ला, आता 1 चा काही संबंध नाही, 1 ला आपण मॉडिफाय केलेले, इक्वेशन 1 ला मॉडिफाय केलेले. आता 2 कडे बघायचं आणि त्याला परत इंटिग्रेट करायचं. मग dy बाय dx चं इंटिग्रेशन काय होतं, बोला बरोबर आहे, काय होतं, y. मग काय येणार आपण, ei y इज इक्वल टू, आता प्लस 17 बाय 2 तसाच x स्क्वेअर चं इंटिग्रेशन काय होईल, x क्यूब बाय 3 बघा, प्लस 17.5 x स्क्वेअर चं इंटिग्रेशन x क्यूब बाय 3, आणि हा 2 तसाच राहील, हा 2 तसाच राहील म्हणजे 2. आता मी इथं डायरेक्ट 2 इंटू 3 6 करतो. 2 इंटू 3 6, बघा 2 कोणता आहे, हा 2 ऑलरेडी आहे, आणि x स्क्वेअर चं इंटिग्रेशन x क्यूब बाय 3 आहे. मग 2 इंटू 3 काय होतं, 6 होतं. मग मी इथं डायरेक्ट काय लिहितो, x क्यूब बाय 6. कळतंय का, बघा कळायला पाहिजे. सोपं मॅथमॅटिक्स, M1 M2 M3, बीटेक वाले तर M4 देतात. ओके, लक्ष द्या. मग आता प्लस प्लस तसाच. आता कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असतं पोरांनो, सगळ्यांना माहिती, बोला कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असतं, x. मग C1 चं इंटिग्रेशन काय येईल, C1x. आणि आता आपण परत एकदा इंटिग्रेशन करून झालं दुसऱ्यांदा, म्हणून परत एकदा C2 कॉन्स्टंट इंट्रोड्यूस झाला, आणि मग सेक्शन लाईन आली. हे सेक्शन लाईनचं महत्व आहे. C1 आणि C2 दोनदा इंटिग्रेशन केलं म्हणून 2 कॉन्स्टंट आले, आणि कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन x येतं. कळतंय का, बघा. मग आता -10 x मायनस 2, आता परत स्क्वेअरचं इंटिग्रेशन क्यूब बाय 3. मग 2 इंटू 3 किती होता, 6, म्हणजे क्यूब बाय 6. कळतंय का, बघा. -10 इंटू x क्यूब बाय 6. आता उरलं काय, 20. मग -20 इंटू x मायनस 4 चा क्यूब डिवाइड बाय 6. x मायनस 4 चा क्यूब डिवाइडेड बाय 6. कळतंय का, बघा. सेक्शन लाईन कंप्लीट. याला इक्वेशन किती नाव दिलं मी, 3 इक्वेशन नाव दिलं. याला इक्वेशन किती नाव दिलं, इक्वेशन 3 नाव दिलं. कळतंय का, बघा. इक्वेशन 3 नाव दिलं. ओके. मग आता माझं 50% काम झालंय पोरांनो. आता मला काय करायचंय, आता मला या C1 आणि C2 च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. अतिशय सोपं आहे. C1 आणि C2 च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. मग इथे लिहायचं फाइंड, 7वी स्टेप काय आपली, फाइंड व्हॅल्यूज ऑफ C1 and C2 by using boundary condition. बाउंड्री कंडिशन्स. आणि बाउंड्री कंडिशन सिम्पली सपोर्टेड बीम आणि कॅन्टिलिव्हर बीम साठी काय असतात हे तुम्हाला मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितले. तर ते लेक्चर एकदा बघा, एकदम व्यवस्थित समजून सांगितलंय. आणि इथं पण सांगतो बघा, नावातच आहे बाउंड्री कंडिशन. कंडिशन कोणते आहे, बाउंड्रीची आहे. म्हणजे आपल्याला बीमची बाउंड्री बघावं लागेल ना, इथं बाउंड्री बघावं लागेल. बाउंड्री काय बीमची, ए आणि बी आहे. एवढं सोपं आहे. बाउंड्री कंडिशन म्हणजे ए आणि बी बाउंड्री बघावं लागेल. मग कंडिशन म्हणजे काय, की या बी पॉइंटला स्लोपची व्हॅल्यू काय येते आणि डिफ्लेक्शनची व्हॅल्यू काय येते, आणि या ए पॉइंटला स्लोपची व्हॅल्यू काय येते, डिफ्लेक्शनची व्हॅल्यू काय येते, आणि त्या व्हॅल्यू काय असतात हे मी मॅकॅल्यूज मेथडच्या मागच्या व्हिडिओ मध्ये सुरुवातीलाच सांगितलंय तुम्हाला. की समजा आपला हा बीम आहे, हा बीम तुमचा असा डिफ्लेक्ट होईल. सिम्पली सपोर्टेड बीमचं डिफ्लेक्शन बघायचं, तो असा डिफ्लेक्ट होईल. आता ह्या एक्झॅक्ट ए पॉइंटला बघा, ए पॉइंटला एक्झॅक्ट इथून डिफ्लेक्ट होतोय. मग ह्या ए पॉइंटला थीटाची व्हॅल्यू आहे ना काहीतरी, मग नॉट इक्वल टू 0. पण ह्या ए पॉइंटला डिफ्लेक्शनची व्हॅल्यू आहे का मला सांगा.
मी सांगितलंय कालच की न्यूमरिकल सॉल्व्ह करताना प्रत्येक वेळेस मी तुम्हाला स्लोप आणि डिफ्लेक्शनची डेफिनेशन रटून घेणार. बेचा पार्ट जसा रटलाय ना तशी स्लोप अँड डिफ्लेक्शनची डेफिनेशन रटून घेणार. स्लोप म्हणजे काय? स्लोप म्हणजे काय? इट इज the angle between tangent drawn to the deflected shape and original shape of beam. मग इकडे यायचं. आता जर मी ह्या पॉइंटला टँजंट ड्रॉ केली तर काहीतरी अँगल येतोय ना, म्हणजे स्लोप 0 आहे का? नाही. आता डिफ्लेक्शनची डेफिनेशन. डिफ्लेक्शन म्हणजे काय? इट इज दी व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन ओरिजिनल शेप अँड डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम. काय सांगितलं? डिफ्लेक्शन म्हणजे काय? इट इज दी व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन ओरिजिनल शेप अँड डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम. ओके. बीमच्या केस मध्ये म्हणतोय आम्ही. फ्रेमच्या केस मध्ये ते हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन होईल. तुम्ही असं लक्षात ठेवा, इट इज दी लॅटरल डिस्टन्स बिटवीन ओरिजिनल शेप अँड डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम. मग लक्ष द्या. आता ह्या ए पॉइंटला बघा, ह्या ए पॉइंटला, एक्झॅक्ट ए पॉइंटला तुमचा डिफ्लेक्टेड शेप आणि ओरिजिनल शेप मध्ये काही डिस्टन्स आहे का? 0 आहे ना. या एक्झॅक्ट पॉइंटला ओरिजिनल बीम आणि डिफ्लेक्टेड शेप मधला डिस्टन्स आहे का? काही दिसतंय का तुम्हाला या एक्झॅक्ट ए पॉइंटला? काहीच नाही दिसत. म्हणजे इथं y ची व्हॅल्यू काय येणार? 0 येणार. मग तीच आपली बाउंड्री कंडिशन आहे. बघा बाउंड्री कंडिशन काय लिहितो मी? ऍट. आता ह्या पॉइंटला x ची व्हॅल्यू काय मला सांगा? हा ए पॉइंट आपला ओरिजिन आहे ना. मग ओरिजिन पासून काय सांगितलं मी? सुरुवात होते डिस्टन्स मोजायला. मग असं कोणी आहे का सुरुवातच 50 पासून करल? मोजायला सुरुवातच 50च एकक आहे. मोजायला सुरुवात 0 पासून करणार ना. तुम्ही ज्या पॉइंटला ओरिजिन म्हटलंय त्याचं 0 डिस्टन्स असेल ना x च. म्हणजे ह्या ए पॉइंटला x ची व्हॅल्यू काय? 0. मग मी इथं असं लिहितो ऍट x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0. आता x आणि y या इक्वेशन 3 मध्ये का 2 मध्ये मला सांगा. 2 मध्ये काय dy बाय dx आहे. मला y ची व्हॅल्यू 0 पुट करायची. म्हणजे 2 येणार नाही. 1 चा तर काही संबंधच नाही. तिथं तर वेगळंच आहे सगळं. तो आपल्याला घ्यायचाच नाही. उरला काय? इक्वेशन 3. याच्यात y दिसतोय का? दिसतोय सर. याच्यात x दिसतोय का? बॉस दिसतोय. मग आता x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 0 पुट इन इक्वेशन 3. ही झाली माझी पहिली बाउंड्री कंडिशन. मग आता मला सांगा इथं काय करायचं? y ची व्हॅल्यू 0 टाकायची. या ज्या दोन व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला इक्वेशन 3 मध्ये टाकायचे. म्हणजे ei इंटू 0 इज इक्वल टू प्लस 17.5 इंटू 0 चा क्यूब डिवाइड बाय 6 प्लस c1 इंटू 0 प्लस c2 मायनस 10 इंटू 0 मायनस 2 चा क्यूब डिवाइडेड बाय 6 मायनस 20 इंटू 0 मायनस 4 चा क्यूब डिवाइडेड बाय 6. ओके. मग आता 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग काय होतं पोरांनो? बोला. 0. 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग 0. 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग 0. आणि कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ब्रॅकेटचं उत्तर जर निगेटिव्ह किंवा 0 येत असेल तर त्याला घ्यायचंच नाही. हा रूल कोणाचा आहे? हा मॅकॅल्यूजचा रूल आहे. मग ब्रॅकेटचं उत्तर निगेटिव्ह येतंय सर घ्यायचंच नाहीये. ब्रॅकेटचं उत्तर निगेटिव्ह येतंय सर घ्यायचंच नाहीये. मग आता मला सांगा C2 इज इक्वल टू काय आला तुमचा? 0 आला ना बॉस. C2 ची व्हॅल्यू किती आली? 0 आली का नाही आली? म्हणजे इथं C2 आपल्याला काय भेटला? 0 भेटला. म्हणजे पहिली बाउंड्री कंडिशन यूज करून मला C2 ची व्हॅल्यू काय भेटली? 0 भेटली. आता नेक्स्ट बघा. आता सेकंड बाउंड्री कंडिशन. ऍट बाउंड्रीला जायचं म्हणून मी आता मध्ये कुठंच जात नाही. बाउंड्री शेवटीच येईल. ही बाउंड्री झाली. आता इकडं माझं इकडं सांगा इथं x ची व्हॅल्यू काय? इथं x ची व्हॅल्यू काय? जर इथं 0 असेल 1 2 3 4 5 6 7 8 b च्या जागी x ची व्हॅल्यू काय? 8 आहे ना. मग ऍट x इज इक्वल टू 8. इथं परत मला सांगा थीटा नॉट इक्वल टू 0 आणि y ची व्हॅल्यू काय? या b पॉइंटला डिस्टन्स बिटवीन ओरिजिनल शेप आणि डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम काय? या बी पॉइंटला व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन ओरिजिनल शेप अँड डिफ्लेक्टेड शेप ऑफ बीम काय? 0 आहे ना. म्हणजे इथं y ची व्हॅल्यू काय येईल पोरांनो? 0 येईल. म्हणजे इथं y काय आला परत? 0. मग आता मला सांगा 2 आणि 3 इक्वेशन पैकी x आणि y कुठं दिसतोय? इथं y दिसत नाहीये. हा घ्यायचा नाही. इथं y दिसतोय, इथं x पण दिसतोय. मग इथे लिहायचं पुट इन इक्वेशन 3. मग आता पुट करा 3 मध्ये. आता मी डायरेक्ट पुट करतो आणि तुम्हाला समजलंय y ची व्हॅल्यू 0 येईल तर इथं 0 लिहितो इज इक्वल टू
एक्स ची व्हॅल्यू 8 आहे, मग बघा लक्ष द्या, प्लस 17.5 इंटू 8 चा क्यूब डिवाइड बाय 6 प्लस C1 इंटू 8. आता C2 ची व्हॅल्यू 0 आहे कारण की 0 आला ना, प्लस 0. आता मायनस 10 इंटू 8 मायनस 2 चा क्यूब डिवाइड बाय 6 मायनस 20 इंटू x मायनस 4 चा क्यूब, x ची व्हॅल्यू काय 8, 8 मायनस 4 चा क्यूब डिवाइडेड बाय 6 डिवाइडेड बाय 6. मग चला प्रत्येकाने कॅल्सी घ्या आणि कॅल्सी मध्ये ही डायरेक्ट व्हॅल्यू टाका, शिफ्ट सॉल्व करून तुमचं उत्तर येतं. ज्याला येत नसेल त्यांनी युट्यूब वर सर्च करा हाऊ टू यूज दी कॅल्सी, करावं लागेल पोरांनो, मार्क घ्यायचे आपल्याला. आता इथं 0 आहे, C1 च्या जागी x पुट करा कॅल्सी मध्ये, C1 च्या जागी काय पुट करा, x पुट करा कॅल्सी मध्ये. बघा लक्ष द्या, आता पहिले 0 घेतला मी, इज इक्वल टू, आता इकडे व्हॅल्यू टाकतोय 17.5 इंटू 8 त्याचा क्यूब डिवाइड बाय 6 प्लस अल्फा एक्स इंटू 8 प्लस 0 घेऊ नका, मायनस 10 इंटू 8 मायनस 2, 8 मायनस 2 डायरेक्ट 6 करा, 6 चा क्यूब डिवाइडेड बाय 6 मायनस परत एकदा 20 इंटू 8 मायनस 4 डायरेक्ट 4 करा, त्याचा क्यूब डिवाइडेड बाय 6. आता काय करायचंय तुम्हाला, शिफ्ट सॉल्व आणि इज इक्वल टू, बघा मायनस 115 उत्तर आले का चेक करा. C1 चं उत्तर तुमचं मायनस 115 आलंय का बघा. C1 इज इक्वल टू मायनस 115. क्रॉस चेक करा परत एकदा, कॅल्सीवर टाका व्यवस्थित, परत एकदा करा. 0 इज इक्वल टू, कॅल्सीवर टाका व्यवस्थित, 17.5 इंटू 17.5 इंटू 8 चा क्यूब डिवाइडेड बाय 6 प्लस अल्फा एक्स इंटू 8 मायनस 10 इंटू 6 चा क्यूब डिवाइडेड बाय 6 मायनस 20 इंटू 4 चा क्यूब डिवाइडेड बाय 6. ब्रॅकेट कंप्लीट, शिफ्ट सॉल्व इज इक्वल टू, वेगळं आलं पोरांना उत्तर, मायनस 158.75 आलं. क्रॉस चेक करा एकदा, मायनस 158.75. माझ्याकडे हे कॅल्सी आहे, तुमच्याकडे कोणतं कॅल्सी बघा, मी दुसऱ्या कॅल्सीवर सुद्धा करून बघतो, दोन्ही कॅल्सीवर चेक करतो, उत्तर चुकायला नको. तोपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेट करा. उत्तर आपलं चुकायला नको. मी आता ह्या कॅल्सीवर करून पाहतो, त्या कॅल्सीवर तर 158 येतंय, याच्यावर करून पाहतो आता. 0 इज इक्वल टू 17.5 इंटू 8 चा क्यूब डिवाइडेड बाय 6 प्लस अल्फा एक्स इंटू 8 मायनस 10 इंटू 6 चा क्यूब डिवाइडेड बाय 6 मायनस 20 इंटू 4 चा क्यूब डिवाइडेड बाय 6. ब्रॅकेट कंप्लीट, शिफ्ट सॉल्व, परत एक ब्रॅकेट द्यावं, शिफ्ट सॉल्व,
शिफ्ट सॉल्व -115 येते, -115 येते, तुम्ही चेक करा. -115 येते. आता या कॅल्सीवर पण -115 आलं, मायनस बघा -115 आलं या कॅल्सीवर. परत एकदा मी या कॅल्सीवर करून बघतो, कॅल्क्युलेशन चुकायला नको आपलं. या कॅल्सीवर परत करून बघतो. 0 इज इक्वल टू 17.5 17.5 into 8 चा क्यूब divided by 6 plus alpha x into 8 minus 10 into 6 चा क्यूब divided by 6 minus 20 into 4 चा क्यूब divided by 6. शिफ्ट सॉल्व इज इक्वल टू -115. बघा याच्यावर सुद्धा -115 आलेले. चला दोन कॅल्सीवर केलंय मी, दोन्ही कॅल्सीवर आपलं उत्तर -115 आलंय. पण पेपरला दोन्ही कॅल्सीवर करायचं नाही, पेपरला एकच कॅल्सी आपल्याला यूज करायचंय. तर C1 आणि C2 च्या मित्रांनो आपल्याकडे व्हॅल्यू आलेले आहे. आता आपल्याला काय करायचंय, आता आपलं 90% काम झाले, बस संपला विषय. आता 90% आपलं काम झालेले, 90% आपलं काम झालेले. आता काय करायचं, C1 आणि C2 फाइंड आउट केले. आता स्टेप नंबर 8 बघा. स्टेप नंबर 8 काय येईल आपली, पुट व्हॅल्यूज ऑफ C1 and C2 in equation 2 and 3 and write the final slope and डिफ्लेक्शन इक्वेशन. आपल्याला काय करायचं, आता ही C2 ची व्हॅल्यू, ही C1 ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये पुट करायची आहे. आणि तेव्हा जे काही आपल्याला इक्वेशन भेटतील त्या आपले फायनल स्लोप अँड डिफ्लेक्शनचे इक्वेशन असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं फक्त एकच टक्का काम उरतं, जो प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे त्या प्रश्नाचा आन्सर देणं. बघा मग आता बघा, सर्वात पहिले मी 2 मध्ये पुट करतो. मग 2 म्हणजे EI dy बाय dx. हे आपलं कशाचं इक्वेशन असणार आहे, स्लोपचे इक्वेशन असणार आहे. dy बाय dx इंडिकेट स्लोप इज इक्वल टू प्लस 17.5 x स्क्वेअर बाय 2 मायनस, आता C1 ची व्हॅल्यू बघा, प्लस C1 आहे ना, पण C1 मायनस आलेला आहे, -115 बरोबर, मायनस 10 into x minus 2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस हा मायनस 20 into x minus 4 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2. याला इक्वेशन काय नाव दिलं मी, 1 नाव दिलं. याला इक्वेशन काय नाव दिलं, 1 नाव दिलं. ओके, सॉरी इक्वेशन A नाव दिलं. मग आता EI y, आता दुसरं इक्वेशन म्हणजे तिसरं इक्वेशन लिहायचे, प्लस 17.5 x चा क्यूब डिवाइड बाय 6 प्लस C1x आहे, पण C1 ची व्हॅल्यू -115 आहे ना, मग -115x प्लस C2 ची व्हॅल्यू 0 आहे, 0 काही लिहायची गरज नाही, म्हणजे इथं लिहतच नाही मी, मायनस 10 into x minus 2 चा क्यूब डिवायडेड बाय 6 मायनस 20 into x minus 4 चा क्यूब डिवाइड बाय 6. याला इक्वेशन नाव देतो B. आता हे आपले फायनल इक्वेशन झाले. आता तुम्हाला बाकीच्या जे काही तुम्ही केलेलं आहे त्याची तुम्हाला काही गरज नाही. आता हे सगळं पुसून टाकलं तरी चालेल. आता तुम्हाला हे दोन तुमचे फायनल शस्त्र असणार आहे. दिस इज युअर वेपन. स्लोप काढायचा असेल तर हे शस्त्र यूज करायचं, डिफ्लेक्शन काढायचं असेल तर तुम्हाला हे वेपन यूज करायचे. आता सगळं गेलं खड्ड्यात, काहीच तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही. तुम्ही झाले आता फायनल, तुमचा फक्त आता रिझल्ट बाकी. ओके, मेन्सची कोणती तुम्ही एक्झाम दिली आहे आणि तुमचा रिझल्ट बाकी. आता इथं आता रिझल्टला आपल्याला काय करायचं, आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं, जर तुम्हाला क्वेश्चन आठवत असेल तर त्यांनी आपल्याला स्लोप ऍट सपोर्ट काढायला लावला होता आणि डिफ्लेक्शन अंडर पॉइंट लोड काढायला लावलं होतं. ओके, मग आता बघा मी इथं काय लिहितो, 9th नंबरची स्टेप माझी, फाइंड फायनल
स्लोप अँड डिफ्लेक्शन. फायनल आपल्याला काय करायचंय, स्लोप आणि डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचंय. मग आपल्याला स्लोप कुठं फाइंड आउट करायचा आहे, ए मध्ये. फाइंड स्लोप ऍट सपोर्ट. मग सपोर्ट म्हणजे कुठं, मी आता ए ला बी फाइंड आउट करू शकतो, बी ला पण फाइंड आउट करू शकतो, काय हरकत नाही, कुठेही करा. मग मी इथं करतो स्लोप ऍट ए म्हणजे थिटा ए, बरोबर. थिटा ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आता थिटा ए मला काढायचा आहे. ओके, स्लोप ऍट ए काढायचा आहे. मग आता मला इथे सांगा कोणतं इक्वेशन यूज करू जर मला स्लोप काढायचा असेल तर. इक्वेशन ए यूज करू का इक्वेशन बी यूज करू? सर तुम्ही असा काय प्रश्न विचारताय, आम्हाला माहिती आहे इक्वेशन ए काय स्लोपचं इक्वेशन आहे, इक्वेशन बी काय डिफ्लेक्शनचं इक्वेशन आहे. मग सर जर आपल्याला स्लोप काढायचा असेल तर इक्वेशन एच यूज करावं लागेल, एवढं सिंपल आहे, बरोबर. म्हणजे आता आपल्याला ह्या इक्वेशन कडे बघायचंय थिटा ए काढताना. मग आता मला सांगा जर तुम्हाला ए ला स्लोप काढायचा असेल तर एक्स ची व्हॅल्यू तुम्ही काय पुट करणार? ह्या ए पॉइंटला एक्स ची व्हॅल्यू काय, बोला. ए पॉइंटला एक्स ची व्हॅल्यू काय? या ए पॉइंटला एक्स ची व्हॅल्यू काय? आपला ओरिजिन आहे ना तो. मग ओरिजिनला एक्स ची व्हॅल्यू काय असते? 0. मग थिटा ए काढायचा असेल तर पुट एक्स इज इक्वल टू 0 इन इक्वेशन ए. इक्वेशन ए, या ए इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर मला स्लोप ऍट काय भेटणार आहे? ए भेटणार आहे. मग इथं मी काय लिहितो ते इक्वेशन लिहितो, ई आय dy बाय dx इज इक्वल टू, याच्यात टाका एक्स ची व्हॅल्यू किती टाकणार? 0. मला सांगा एक्स ची व्हॅल्यू याच्यात 0 टाकली तर काय उत्तर येईल? चला तुमच्या माहितीसाठी लिहितो. परत तुम्ही म्हणणार सर तुम्ही डायरेक्टच करताय. मायनस 115 मायनस 10 इंटू 0 मायनस 2 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 मायनस 20 इंटू 0 मायनस 4 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. आता मला सांगा पोरांनो, जर 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग 0, ब्रॅकेटचं उत्तर निगेटिव्ह येत आहे 0. हा इथे एक कन्फ्युजन असेल बरं का, ब्रॅकेटचं उत्तर सर -2 येते पण त्याचा स्क्वेअर आहे तर ते पॉझिटिव्ह येतील असं तुमच्यातले काही म्हणतील. पण मित्रांनो मी काय सांगितलंय, फक्त ब्रॅकेटचं उत्तर निगेटिव्ह आला विषय संपला. त्याचा स्क्वेअर असो, क्यूब असतो, रेस टू 4 असो, रेस टू 10 असो. मी काय सांगितलंय, ब्रॅकेटचं उत्तर निगेटिव्ह आलं म्हणजे मी म्हणजे कोण? मॅकॅल्यूज. मॅकॅल्यूजने तुम्हाला काय सांगितलंय, ब्रॅकेटचं उत्तर निगेटिव्ह आलं ना पोरांनो तर ते घ्यायचंच नाही. इथं पण निगेटिव्ह येतं, घ्यायचंच नाही, याला घ्यायचंच नाही, याला घ्यायचंच नाही. म्हणजे माझं फायनल आन्सर काय येईल स्लोपचं? ई आय dy बाय dx इज इक्वल टू मायनस 115. मग हा ई आय इकडे न्यायचा, dy बाय dx म्हणजेच काय आपला थिटा ए इज इक्वल टू मायनस 115 डिवायडेड बाय ई आय. दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर फॉर एक्झामिनर. कळतंय का मला सांग. आता नेक्स्ट बी याच्यात आपल्याला काय करायचंय, फाइंड डिफ्लेक्शन. आता तुम्हीच सांगणार मला डिफ्लेक्शन ऍट पॉइंट लोड, अंडर पॉइंट लोड सांगितलंय ना. मग कोणताही पॉइंट लोड घ्या, अंडर पॉइंट लोड ऍट पॉइंट लोड 10 किलो न्यूटन. 10 किलो न्यूटनचा जो पॉइंट लोड आहे त्या पॉइंट लोड खाली तुमचं डिफ्लेक्शन किती आहे? ओके, म्हणजे वाय त्याला जर तुम्ही सी म्हटलं आणि डी म्हटलं तर वाय सी तुमचा काय? वाय सी तुमचा काय? तर आता मला सांगा सर आपल्याला डिफ्लेक्शन काढायचंय तर मी ए घेऊ का बी घेऊ? परत एकदा सिली क्वेश्चन. इक्वेशन बी म्हणजे डिफ्लेक्शन आहे, आपल्याला काढायचं डिफ्लेक्शन आहे, मग मी इक्वेशन बी कडेच बघणार. ए चा मी विचारच डोक्यात आणणार नाही कारण की ए स्लोपचं इक्वेशन आहे. मला काढायचं डिफ्लेक्शन आहे म्हणजे मी बी चं बघल. इथपर्यंत कळालं. मग आता मला वाय सी काढायचं आहे. मला सांगा या सी पॉइंटला एक्स ची व्हॅल्यू काय? बोला, सी पॉइंटला एक्स ची व्हॅल्यू काय? मला सांगा या सी पॉइंटला एक्स ची व्हॅल्यू काय? जर ओरिजिन आमचा ए तर सी पॉइंटला एक्स चं डिस्टन्स किती येणार आहे तुमचं? बोला किती येणार आहे? 2. म्हणजे मी तर काय लिहिल, पुट x is equal to 2 मीटर in इक्वेशन बी. म्हणजे मी एक्स, मला सी ला डिफ्लेक्शन काढायचंय तर एक्स ची व्हॅल्यू ओरिजिन पासून सी पर्यंत किती आहे? 2. मग मी एक्स ची व्हॅल्यू 2 पुट केली आणि माझं आन्सर आलं. मला कुठं पुट करायची? या बी मध्ये करायची आहे.
म्हणजे मी इथं लिहल EIY इज इक्वल टू प्लस 17.5 इंटू 2 चा क्यूब डिवाइडेड बाय 6 मायनस 115 इंटू 2 मायनस 10 इंटू 2 मायनस 2 चा क्यूब डिवाइडेड बाय 6 मायनस 20 इंटू 2 मायनस 4 चा क्यूब डिवाइडेड बाय 6. मला तुम्हीच सांगा पोरांनो, तुम्हीच सांगा आता मला, तुम्हीच सांगा काय सांगता की उत्तर काय. बघा 2 मायनस 2 0 याला घ्यायचंच नाही, 2 मायनस 4 निगेटिव्ह याला घ्यायचंच नाही. आता उरलं काय सांगा, उरलं काय. EIY इज इक्वल टू, याचं उत्तर किती येईल सांगा कॅल्सी मध्ये, करा पटकन कॅल्सी मध्ये उत्तर काढा. 17.5 इंटू 2 चा क्यूब डिवाइडेड बाय 6 किती उत्तर आलं 23.23. बघा तुमचं काय उत्तर येत असेल 23.23. ओके, प्लस येतो मायनस 115 गुणिले 2 किती उत्तर येतं 230. 230 हा घ्यायचा नाही, हा घ्यायचा नाही, म्हणजे माझं वायचं उत्तर काय आलं YC इज इक्वल टू करा 23.33. 33 आहे का चेक करा. 17.5 गुणिले 2 चा क्यूब 8 डिवाइडेड बाय 6 33 आहे, सॉरी 23.33. मग बघा 23.33 मायनस 230 किती उत्तर येते तुमचं कॅल्क्युलेट करा. मायनस 206.67 डिवाइडेड बाय EI. दिस इज माय रिक्वायर्ड आन्सर. दिस इज दी डिफ्लेक्शन. हे काय तुमचं डिफ्लेक्शन अंडर 10 किलोन्यूटन पॉइंट लोड. सेम क्वेश्चन मध्ये याच्याच पुढे तुम्हाला काय करायचंय, फाइंड डिफ्लेक्शन अंडर 20 किलोन्यूटन पॉइंट लोड. मग आता मला सांगा, इथं तुम्हाला मी हिंट देत होतो, फक्त उत्तर मला याचं तुम्ही कमेंट मध्ये सांगा की अंडर पॉइंट लोड 20 किती तुमचं येईल. मग आता मला सांगा 20 साठी x ची व्हॅल्यू काय घेणार ते महत्वाचं आहे. आणि एकदा x ची व्हॅल्यू तुम्ही घेतली तर ती व्हॅल्यू तुम्हाला या इक्वेशन मध्ये पुट करायची आहे अँड द आन्सर विल बी युअर रिक्वायर्ड आन्सर. ओके, मला कमेंट बॉक्स मध्ये किंवा मला आन्सर पाठवा, तुम्ही आन्सर पाठवा की अंडर दी पॉइंट लोड डिफ्लेक्शन आमचं सर हे आलंय बरोबर आहे का मला सांगा. ओके, कळालं का. मग कळालं का आजचं न्यूमरिकल, कळालं का. आशा करतो तुम्हाला आजचं सगळं शिकवलेलं कळालं असेलच. नसेल कळालं तर बिंदास मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की सर आम्हाला हा पॉइंट नाही कळाला, तुम्ही परत सांगा, आपण परत घेऊ. आणि जास्त करून तुम्ही आपल्या वेबसाईट वरून लॉग इन करून लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा, कारण की वेबसाईट वर आपल्या तुम्हाला असं ऑप्शन आहे की तुम्ही लाईव्ह क्लास मध्ये मला विचारू शकतात. अशी आपण वेबसाईट मध्ये आपली सुविधा दिलेली. युट्यूब वर तसं नाही, युट्यूब वर तुम्हाला लेक्चर बघावं लागेल, मग तिथे रिप्लाय करावं लागेल. पण तेच जर तुम्ही आपल्या वेबसाईट वरून फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळं. तुम्हाला जस्ट वेबसाईटवर साइन अप करायचंय आणि तिथून आपला थिअरी ऑफ स्ट्रक्चरचा कोर्स जो असेल तो फ्री ऑफ कॉस्ट त्याला एनरोल करायचंय. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या वेळेस आपलं लाईव्ह लेक्चर असेल त्या वेळेस नोटिफिकेशन येईल, त्या वेळेस तुम्ही जॉईन करायचं. तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल तुम्ही लाईव्ह क्लास मध्ये मला विचारू शकता. ओके, आपल्या क्लासला लाईव्ह क्लासला आपल्या सिस्टीमवर लिमिटेशन नाहीये. तुम्ही 1000 पोरं असले 1000च्या 1000 पोरं बोलू शकतात आपल्या याच्यावर, त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही. ओके, ठीक आहे. आशा करतो तुम्हाला हे सगळं समजलं असेल. नसेल कळालं मी आहे इथं, मला मेसेज करायचा. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, आपल्या वेबसाईटच्या टेलिग्रामच्या डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. ओके, आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्यापेक्षा थोडंसं लेवल अपचं न्यूमरिकल घेऊ मॅथमॅटिक्स मध्ये. ओके, चला बाय बाय.